नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. तर आता सगळे सण जवळ आलेले आहेत, रक्षाबंधन पण जवळ आलेली आहे. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल पनीरचे लाडू बनवणार आहोत. तर मी हे 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे. तर पनीरला पहिले असं ग्रेटरनी ग्रेट करून घ्यायचं आहे. किंवा हाताने मसळून घेतलं तरी पण चालेल. तर अशा प्रकारे पनीरला ग्रेट करून घेतलेलं आहे. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये टाकायचे दूध, आणि दुधामध्ये टाकायचे 2-3 चम्मच साखर. म्हणजे साखरचं पण पाणी होते आणि दूध पण थोडं घट्ट होत जाते. साखर छान विरघळली आणि दूध पण थोडं आटलेलं आहे. टाकायचे मिल्क पावडर. तर हे मोठे 3 चम्मच मिल्क पावडर आहे. टाकायची इलायची पावडर फ्लेवर साठी. ड्रायफ्रूट टाकायचे ते पण टाकू शकता. टाकूयात ग्रेट केलेलं पनीर. आता हे घट्ट होईपर्यंत असंच चालवायचं आहे. त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकू शकता किंवा ड्रायफ्रूटची पावडर टाकू शकता. थोडस केसर टाकूया. केसरला मी दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं. खूप सोपी आणि क्विक होण्यावाली रेसिपी आहे. शायनिंग साठी थोडस तूप टाकूया. पनीर मध्ये तूप खात नसाल तर तुपाला स्किप करू शकता. आता हे छान घट्ट झालेलं आहे आणि लाडू बनवायच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. तर घेऊया एका प्लेट मध्ये आणि याला थोडं थंड करून घेऊया. छान थंड झालेलं आहे. छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे लाडू बनवून घ्यायचे. या लाडूला मिठाईच्या डब्यामध्ये पॅक करून पण कोणाला देऊ शकता. लाडूवर एक एक धागा केसरचा ठेवायचा आहे. तर झाले ना एकदम हलवाईसारखे आपले हे पनीरचे लाडू. एक लाडू मी तोडून पण दाखवते. बघा खूप छान लाडू झालेले आहेत. तर हे रक्षाबंधन स्पेशल पनीरचे लाडू कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.